बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या लहानशा शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. आपलं शिवसेना एक वादळ हे चॅनल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. हे एकमेव माध्यम आहे जे आपल्याला जोडतं, आपले विचार आपल्याला एकमेकांपर्यंत घेऊन येता येतात. या माध्यमाद्वारे आपले विचार आपल्याला आपल्या वरिष्ठांपर्यंतही पोहोचवता येतात आणि तुम्हाला आवर्जून सांगतो आपल्या या विचारांची दखल वरिष्ठ पातळीवर नक्की घेतली जाते. आज देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली. ती मुलाखत होती की सोची समजी साजिश होती, हे तुम्ही सर्वांनी ठरवावं. अगदी ठरवलेला कार्यक्रम होता हा. सरकार मान्य मी म्हणेन, हा कार्यक्रम ठरवलेला होता. त्यात कुणी काय विचारायचं आणि खाली बसलेल्यांनी पण काय प्रश्न विचारायचे, हे अगदी ठरवलेले प्रश्न होते. आपण बारीकीने बघा, खाली विचारणाऱ्यांपैकी दोघा-तिघांनी प्रश्न विचारले आणि त्यांनी काय प्रश्न विचारले आणि त्याच्यावर यांच्याकडे कशी उत्तरं रेडी होती ना, तुम्ही अगदी बारीकीने पहा. असो, त्यात मला जायचं नाही. पण त्या माध्यमातून यांनी महाराष्ट्राच्या समोर शिवसेनेवर काही प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नांबद्दल मला आज आपल्या सर्वांना उत्तरं द्यायची आहेत. त्या प्रश्नांवर जाण्याआधी मी तुम्हा सर्वांशी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे, जे देवेंद्र फडणवीसांनी आज मान्य केलं. काय बोलले ते? सर्वात प्रथम जेव्हा त्या अँकरने, त्या न्यूज 18 का कुठली ती असेल वृत्तवाहिनी, मला नाव आठवत नाही. पण त्यांनी जेव्हा तो प्रश्न केला, की ह्या सगळ्या घडामोडींच्या मागे तुम्ही होतात. तुम्हाला काय म्हणायचंय? ज्या प्रकारे ही व्यक्ती हसली, त्या प्रकारे त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आणि शिवसैनिकाच्या मनात जी तिडीक गेली असणार ना, त्याचं वर्णन मी तुम्हाला इथे करू शकत नाही. ज्या प्रकारे ही व्यक्ती हसली. त्यांनी काय म्हणालं? ह्या सर्वांमागे माझा हात तर होताच. कशाप्रकारे बोलले बघा, माझा रोल होता, पण माझ्या वरिष्ठाचाही त्याच्यामध्ये रोल होता. म्हणजे तुम्ही आज हे मान्य केलात, की ह्या तुम्ही उघडपणे मान्य कधी करत नव्हतात. यात सर्वात तुमचा रोल होता. म्हणजे ह्या सर्वांनी जे केलं ना, हे 40 प्लस 12 प्लस 10 अपक्ष, 40 गद्दार प्लस 12 हे खासदार आणि 10 अपक्ष, यांनी सर्वांनी जो काही उठाव जर तुम्ही दाखवलात ना, महाराष्ट्रभर हा उठाव झालाय. हा उठाव नव्हता. ही सोची समजी साजिश होती आणि ही थंड डोक्याने केलं झालेलं कट कारस्थान होतं. ज्या कारस्थानात तुम्ही फार माहीर आहात. हा महाराष्ट्रासमोर तुमचा नकाब फाटला गेला. म्हणजे ह्यांचं जे हिंदुत्व होतं ना, जे अचानक जागं झालेलं हिंदुत्व, त्यानंतर ह्यांची जी बाळासाहेबांच्या विचारांवरची जी अचानक आलेली उमळ होती ना, ती सगळी साईडला झाली. कारण तुम्ही हे मान्य केलंत, ह्या सगळ्यांमागे करते-धरते तुम्ही होतात. हे सगळे प्यादे आहेत तुमचे. या सगळ्यामध्ये तेवढी धमक नाही. हे सगळे तुमचे प्यादे होते. हं. तुम्ही उद्या पुढे म्हणालात, जर आमच्या सोबत आले असते उद्धव साहेब, तर त्यांची आज ही अवस्था झाली नसती. त्यांच्या पक्षात असे उठाव, म्हणजे तुम्ही हेही मान्य केलात, तुमच्या सोबत आलं तर माणूस सेफ राहणार. तुमच्या विरोधात गेलं तर तुम्ही त्याचा पक्षही फोडून टाकणार. हे तुम्ही आज मान्य केलात. उभ्या महाराष्ट्रासमोर, उभ्या मीडियासमोर तुम्ही मान्य केलात. देवेंद्र साहेब, हे तुम्ही मान्य केलात. उद्धवजींनी तुम्ही जे चिडवून दाखवलात ना, माझं सरकार पाडून दाखवा, माझं सरकार पाडून दाखवा. अहो, आम्ही ना समोरच्या शत्रूकडे पाहून बोलत होतो, समोरच्या. घरातले घरभेदी आम्हाला दिसले नाहीत. ही आमची शोकांतिका आहे. आम्हाला घरातले घरभेदी दिसले नाहीत. त्या घरातल्या घरभेद्यांनी आम्ही छातीवरच्या वारासाठी तयार होतो. छातीवरच्या. आमच्या पाठीला जे वार झालेत ना आणि आमच्या पाठीवर ज्या जखमा आहेत ना, त्याची काय त्याची काय भावना आहे मनामध्ये, हे तुम्ही नाही समजू शकणार. आणि आमच्या पाठीवर वार झालेत आणि आमच्या पाठीवर वार करणारे आमच्या घरातले होते. समोरचा उघड शत्रू हा सोपा असतो लढाई करण्यासाठी, पण आपल्यातच असलेला शत्रू हा कायम घातक. ह्या शत्रूच्या जीवावर, ह्या सर्वांच्या जीवावर उद्धव साहेब म्हणत होते, की माझं सरकार तुम्ही पाडून दाखवा. साहेबांना ही कल्पना नव्हती, की घरात आपल्या घरभेदी तयार झालेले आहेत. असो, तुमच्या राजकारणाचा भाग राहिला. तुम्ही महाराष्ट्रासमोर काही प्रश्न विचारले शिवसेनेला. हं. तुमच्या प्रश्नांची आज मी सविस्तर उत्तर देणार आहे. तुमचा पहिला प्रश्न काय होता? 2.5 वर्षात तुम्ही वेदांता आणि फॉक्सकॉनला गुजरातपेक्षा चांगलं अनुदान का दिलं नाही? 2.5 वर्षात तुम्ही विचारलं. तुम्हाला मला एकच उत्तर द्यायचं या सर्वामध्ये. 26 जुलै 2022 पर्यंत हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातच येणार होता. 26 जुलैला तुमची त्यांच्याशी काय मीटिंग झाली, ही गुलदस्त्यात आहे. त्यानंतर तुमची केंद्रात जाऊन 5 सप्टेंबरला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जाऊन केंद्रातल्या लोकांशी जाऊन काय बैठक झाली, ही गुलदस्त्यात आहे. 26 जुलै सप्टेंबर
26 जुलै 2022 ते 5 सप्टेंबर 2022 या 50 दिवसाच्या काळामध्ये काय झालं हे तुम्ही महाराष्ट्राला सांगावं. 26 जुलैला आपल्याकडे येणार असणारा प्रोजेक्ट 5 जुलै नंतर अशी बैठक झाल्यानंतर बरोबर 12 सप्टेंबरला हा प्रोजेक्ट गुजरातला जातो. या 50 दिवसात तुम्ही अशी काय खलबतं केलीत? जेव्हा हा प्रोजेक्ट आपल्याकडे टिकला नाही. बरं तुम्ही म्हणताय ह्या प्रोजेक्टला तुम्ही महाराष्ट्रापेक्षा गुजरातपेक्षा काहीतरी जास्त द्यायला पाहिजे होतं पॅकेजचं. बरं मला सांगा पॅकेज देऊया. अहो पॅकेजविषयी तुम्ही बोलताय 28,000 कोटींचं वित्तीय मी तुम्हाला इंग्लिश शब्द सांगतो कॅपिटल वित्तीय सूट तुम्ही त्यांना देणार होतात. सबसिडी देणार होतात. वित्तीय सबसिडी तुम्ही त्यांना देणार होतात. कॅपिटल सबसिडी. आपण 40,000 कोटींची देऊ केली. ही ऑलरेडी झाली होती. 700 एकरची जमीन 75% बाजारभावाने आपण देत होतो. अजून काय पॅकेज द्यायला पाहिजे होतं फडणवीस साहेब? तुम्ही मला सांगा 400 एकरची जमीन 99 वर्षाच्या करारावर कंपनीने सांगितल्याप्रमाणे ₹0 दरामध्ये आपण त्यांना दिली. 400 एकर जमीन एकही रुपया न घेता 2200 कोटींचा जागेवर कंपनीला तिथे फायदा झाला या सगळ्या व्यवहारामध्ये. अजून कंपनीला काय द्यायचं होतं? तुम्ही मला सांगा. त्यानंतर वेगवेगळ्या शासकीय करातल्या सवलती वेगळ्या होत्या. ते तुमचं वेस्ट मॅनेजमेंट असेल, काय तुमचे इलेक्ट्रिसिटीचे दर असतील, ₹3 प्रति युनिट प्रमाणे आपण त्यांना इलेक्ट्रिसिटी देऊ करत होतो. त्यांना मुंबई बंदराला किंवा जेएनपीटीला जोडणारं कनेक्टिव्हिटी होत्या. सगळ्या ह्या गोष्टी आम्ही त्यांना ऑलरेडी देऊ केल्या होत्या. ह्याच्या कंपेअरमध्ये गुजरातकडे त्यांना 10% तरी मिळालं का हो? मग असं काय झालं या 50 दिवसामध्ये हे तुम्ही सांगावं या जनतेला महाराष्ट्रातल्या आणि त्यानंतर बोलावं हा प्रोजेक्ट शिवसेनेमुळे महाराष्ट्राच्या बाहेर गेला. अहो खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ना हे तुमच्याकडनं शिकावं. काय काय आरोप केले तुम्ही आजच्या मीटिंगमध्ये? पॅकेज द्यायचं होतं. अहो तळेगाव तुम्ही म्हणा जमीन द्यायची. अहो तळेगावला ऑलरेडी यांचं ठरलं होतं. तळेगावला हा प्रोजेक्ट जाणार म्हणून. तुम्ही हे उठवायला लावलं सर्वांनी. कसले तुमच्यावर प्रेशर असतील हो. शिवसेनेवर हे प्रेशर नव्हते. तुमच्यावर दिल्लीचे प्रेशर असतील, आमच्यावर नव्हते. हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात यावा यासाठी धडपड चालली होती. जेव्हा डॅव्होसला स्वित्झर्लंडला जेव्हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आदित्य साहेबांनी यांच्या जेव्हा अधिकाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा 95% हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात आला होता. इथे सगळं डिस्कशन झाल्यानंतर फक्त एमओयू सायनिंग तेवढी बाकी होती. एमओयू सायनिंग गुजरातने केली. धन्य तुमचं सरकार. सरकार याला जर अजून 2-3 महिने वेळ झाला असता ना हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात कसाबसा आला असता आणि त्यानंतर तुम्हाला काय काशी करायची होती तुम्ही केली असेल तर बरं झालं असतं. दुसरा प्रश्न तुमचा काय होता? तुमच्या कार्यकाळात तुम्ही महाराष्ट्रात कुठली गुंतवणूक आणली? तुमच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात. डोळे उघडे ठेवा. साहेब डोळे उघडे ठेवा. 2.5 वर्षात काय महामारी जगावर आली होती तुम्ही बघितलं असाल. सर्वांनी पाहिली असेल. ह्या महामारीत उभं जग ठप्प झालं होतं. उभं जग ठप्प झालं होतं. कुठेही काहीही करायला वाव नव्हता. माणसं जगवायची होती त्या काळात. 2.5 वर्षाच्या काळात. जवळ-जवळ 2 वर्ष तर आपली कोरोनामध्ये गेली. पहिली लाट, दुसरी लाट आणि तिसरी लाटही येत होती. राजकारण कोणी केलं ह्या सगळ्यामध्ये? ऑक्सिजन न देण्याचं, केंद्राकडून गोळ्या न मिळण्याचं, औषधं न मिळण्याचं, व्हॅक्सिन न मिळण्याचं, हे राजकारण कोणी केलं? अहोरात्र स्मशानात जळत होती तिथे. अहोरात्र. अहोरात्र स्मशानात जळत असताना तुम्हाला 2.5 वर्षातली इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्राला विचारायची. चला, तरीही तुमच्याशी फॅक्टवर बोलूया. फॅक्टवरच बोलायचं ना? मी तुमच्या समोर गव्हर्नमेंट इन्व्हेस्ट इंडिया. इन्व्हेस्ट इन इंडिया ह्या गव्हर्नमेंटची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेल त्या वेबसाईटची गव्हर्नमेंटची साईट आहे. investinindia.gov.in ही गव्हर्नमेंटची साईट आहे. या साईटवर जो डेटा आहे हा असाच्या असा तुमच्या समोर ऑक्टोबर 2019 ते मार्च 2022 ह्या 2 वर्षातला भारतामध्ये प्रत्येक राज्यात मी टॉप 11 स्टेट घेतोय. इंडियातले मोठे स्टेट घेतोय. त्यांच्यात किती एफडीआयचा इन्फ्लो आला. मी इन्फ्लो म्हणेन. एफडीआयचा किती इन्फ्लो आला ह्या 2 वर्षात तुमच्या समोर मांडतो. मी 11 राज्यांची नावं घेतो आणि खालून वर जातो. 11 ते 1 नंबर पर्यंत. पहा. सगळ्यात 11व्या स्थानी मी फक्त मोठी राज्य घेतली. सगळं सांगत जाईल तर तुमचा खूप वेळ घेईल मी. सगळ्यात तळाचं राज्य घेतो मी. 11वं राज्य घेतो. 11वं राज्य आहे बिहार. 167 मिलियनची इन्व्हेस्टमेंट. मिलियन आणि बिलियन मध्ये मी हा डेटा बोलणार आहे. मिलियन हे थोडं लहान असतं. कदाचित आपल्या सर्वांना माहिती असेल तरी मी एकदा सांगतो. मिलियन हे लहान आहे आणि बिलियन हे मोठं आहे. बिहार 167 मिलियन. दिल्ली त्याच्यानंतर बिहार हे सगळ्यात 11वं राज्य.
त्याच्यानंतर बिहार नंतर नंबर लागतो मध्य प्रदेशचा, 10व्या नंबरवर येतं. त्याच्यात 508 मिलियनची इन्व्हेस्टमेंट आली, एफडीआय. त्याच्यानंतर केरळ हे राज्य येतं 9व्या स्थानावर. केरळमध्ये आली 645.85 मिलियनची, 9व्या स्थानावर केरळ. 8व्या स्थानावर आहे उत्तर प्रदेश. बघा भाजपच्या राज्यांचं तुम्ही ऐका आता जरा. भाजपचे राज्य आलं सगळ्यात मोठं राज्यात देशातलं राज्य 8व्या स्थानावर आहे. 995 मिलियन, फक्त 995 मिलियन 8व्या स्थानावर आलं. बघा 7व्या स्थानावर येतं पश्चिम बंगाल, 1.04 बिलियन. पश्चिम बंगाल 1.04 बिलियन 7व्या स्थानावर. 6व्या स्थानावर कोण आहे? राजस्थान, 1.56 बिलियन 6व्या स्थानावर राजस्थान आहे. त्याच्यानंतर 5व्या स्थानावर आहे तमिळनाडू, 7.08 बिलियन एवढी इन्व्हेस्टमेंट तामिळनाडूमध्ये आली. कितव्या स्थानावर आहे तमिळनाडू? 5व्या स्थानावर आहे. 4थ्या स्थानावर आहे दिल्ली, 17.6 बिलियन दिल्लीमध्ये आली. त्याच्यानंतर 3ऱ्या स्थानावर आहे गुजरात. कितव्या स्थानावर आहे? 3ऱ्या स्थानावर आहे. गुजरातमध्ये आली आहे 27.1 बिलियन. त्याच्यानंतर 2ऱ्या स्थानावर येतो कर्नाटक, 36.8 बिलियन. आणि पहिल्या स्थानावर येतो आपला महाराष्ट्र, 44.4 बिलियन. गेल्या 2 वर्षातली ही कामगिरी. तुम्ही म्हणताय महाराष्ट्रामध्ये तुम्ही काय आणलं? बरोबर? गेल्या 2 वर्षात जागतिक महामारीचं संकट असताना, सगळ्या राज्यांचे क्रमांक घसरलेले असताना महाराष्ट्राने आपला 1 नंबर अग्रेसर ठेवला. ही माहिती आहे investmentinIndia.gov.in या सरकारी संकेतस्थळावर. आपण सर्वही जाऊन या संकेतस्थळावर पाहू शकता. तुम्हाला सर्व राज्यांची मिळेल. मी फक्त टॉप 11 सांगितले. तुमच्या तोंडाला हे पान पुसण्यासारखं आहे. हे जे पान माझ्या हातात आहे ना, तुमच्या तोंडाला पुसण्यासारखं आहे. तुम्ही विचारताय प्रश्न, अहो आम्ही कुठल्याच राज्याशी राजकारण करणार नाही, कारण 2 वर्षात माणसं जगवायची होती. त्या काळातही 44.4 बिलियनची इन्व्हेस्टमेंट ह्या देशामध्ये आली नसेल, त्या राज्यात आली, या महाराष्ट्रात आली. सांगावं. तुम्ही कुठली इन्व्हेस्टमेंट आणली म्हणताय ना, तर आम्ही सांगितली तुम्हाला. आकड्यांसह सांगितली, सरकारी संकेतस्थळावर आहे. तुमचा पुढचा प्रश्न घेतो. तुम्ही बुलेट ट्रेनला विरोध करता. का करता? बुलेट ट्रेनला. सोपं सांगतो मी तुम्हाला, सोपं. अगदी सोपं सांगतो. 6 स्टेशनं या बुलेट ट्रेनची, मुंबई अहमदाबादच्या मध्ये 6 स्टेशनं. 6 पैकी 4 स्टेशनं बनणार आहेत गुजरातमध्ये आणि 2 स्टेशनं असणार आहेत महाराष्ट्रामध्ये. 4 गुजरातमध्ये, 2 महाराष्ट्रामध्ये. आम्ही 25,000 कोटी का द्यावेत? आणि गुजरातलाही तेवढेच का? मग गुजरातच्या माथ्यावर जास्त का नाही मारण्यात आले? आम्हाला कशाला हवी ती बुलेट ट्रेन? आम्ही मागितली? महाराष्ट्रातून कुणी आवाज केला नाहीये बुलेट ट्रेन आम्हाला हवी आहे म्हणून? उठाव झालेत, आंदोलन झालेत, हा अत्यंत महत्वाचा प्रोजेक्ट आहे, हा आम्हाला द्या. महाराष्ट्रातल्या लोकांनी नाही मागितली, मराठी माणसांनी नाही मागितली, तरीही आमचा हा प्रोजेक्ट आमच्या माथ्यावर मारला, कारण तुम्हाला त्यांच्या दिल्लीश्वरांना खुश करायचं होतं. तुमचं राजकारण तुम्हाला भलं. महाराष्ट्राच्या तिजोरीतून हा पैसा तुम्हाला का देण्यात यावा? याचं उत्तर तुम्ही द्यावं. 25,000 कोटी 2 स्टेशनं आमच्याकडे असताना, 4 स्टेशनं तुमच्याकडे असताना आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये 50% भागीदारी का गुंतवायची? बरं आम्ही तिकडे ढोकळा फाफडा खायला जाणार नाही आहोत. बरोबर? तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं. तुम्ही म्हणताय नाणार प्रकल्पाला तुम्ही विरोध केला. अहो नाणार प्रकल्पाला विरोध आम्ही नाही केला. नाणार प्रकल्पाला विरोध स्थानिकांचा झाला. स्थानिकांचा विरोध झाल्यानंतर स्थानिकांच्या भूमिपुत्रांच्या पाठीशी कायम शिवसेना उभी राहिली आहे. आणि नाणार प्रकल्प हा रद्द नाही करायला सांगितलं शिवसेनेने. तिकडच्यांना नको होता ना तो प्रकल्प. जिकडे तो नको होता तिकडून उचलून तो महाराष्ट्रात दुसरीकडे ज्यांना कुणाला गरज आहे तिकडे घेऊन जावा. शेवटी प्रकल्प महाराष्ट्रातच राहावा ही शिवसेनेची भूमिका कायम होती. फक्त जिथे त्याला विरोध होता तिथे भूमिपुत्रांच्या पाठीशी शिवसेना उभी राहिली होती. नाणार प्रकल्प आज रायगडमध्ये जातोय. साहेबांच्या काळातच ते निर्णय झाले होते आणि रायगडमध्ये त्याला जर काही विरोध नसेल तर तो तिकडे होईल. मग नाणारला विरोध कोणी केला? जरा विचारावं खडकोलीवाल्यांना. नाणारला विरोध कुणाचा होता नक्की? तुम्ही म्हणताय जैतापूरला तुम्ही विरोध केला. मला एक साधं विचारायचंय तुम्हाला, जैतापूरला विरोध
अहो, आपण ज्या शतकात राहतो ना, 22व्या शतकात, 21व्या शतकात आपण जे राहतो ना, त्या शतकामध्ये हे जे आउटडेटेड प्रोजेक्ट आहेत ना, हे बाहेरचे देश सुद्धा घेत नाहीत. हे अणुऊर्जेचे प्रोजेक्ट हे आउटडेटेड आहेत. ह्याच्यावर थोडा अभ्यास करावा या प्रोजेक्टवर. या आउटडेटेड प्रोजेक्टला युरोपात बंदी आहे. ह्या आउटडेटेड प्रोजेक्टसाठी कुठलाही देश तयार नसताना आणि तुम्ही जपानमधल्या त्या अणुसंसर्ग अणु अणु हे झालं ना त्याचं त्याची हे किरणं बाहेर पडली होती. जपानमध्ये तो मोठा हादसा झाला होता. त्यानंतर ह्या असल्या प्रकल्पांना कुठलाही देश जवळ करत नाही. तो जैतापूरचा प्रकल्प आमच्या कोकणवासीयांच्या माथ्यावर का मारण्यात येतोय? का तिथला भूमिपुत्र त्याला विरोध करतोय? हे तुम्ही समजून घ्यावं आणि त्यानंतर तुम्ही आम्हाला उत्तरं द्यावीत, की हे प्रोजेक्ट का हवेत? बरोबर? मग हा प्रोजेक्ट बरा गुजरातला गेला नाही. हा प्रोजेक्ट गुजरात मागून घ्यायला आलं नाही. हा प्रोजेक्टही मागायला यायचं होतं ना, की हा असा प्रोजेक्ट आम्ही घेतो आणि महाराष्ट्राला दुसरा चांगला प्रोजेक्ट देतो. ह्या सगळ्या गोष्टींवर कोणीही काही बोलणार नाही. आणि आम्ही बोलायचं नाही. आम्ही मिंधे नाहीयेत तुमच्या दिल्लीश्वरांचे. आम्ही जे आम्हाला वाटणार या राज्याच्या भल्यासाठी, या देशाच्या भल्यासाठी जे आम्हाला वाटणार तेथे आम्ही बोलणार. तुम्ही म्हणता, यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत त्यावेळेस खंजीर खुपसला. त्यामुळे आम्ही त्यांचा बदला घेण्यासाठी हे सगळं केलं. म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून तुम्ही हा बदला घेण्याचा प्लॅन केला होता. त्याच्यासाठी तुम्हाला 2.5 वर्ष लागली आणि जेव्हा 2.5 वर्षानंतर हे सगळे तुमच्या गळाला लागले ना, त्यानंतर तुम्ही हा सगळा डाव रचलात. हे तुम्ही महाराष्ट्रासमोर आज उघड केलंत. तुम्ही त्या न्यूजवाल्यांना सांगितलं, की आमची मतं घेऊन हे निवडून आले. तुम्ही हे नाही सांगितलं शिवसेनेची मतं तुम्हाला मिळाली. तुम्ही म्हणता शिवसेनेचे 42% आमदार निवडून आले आणि लढलेल्या जागांपैकी आणि तुमचे 70% आमदार निवडून आले. पण तुम्ही हे त्यांना नाही सांगितलंत, की शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराच्या उमेदवाराच्या बाजूला आम्ही एक 100-100 बंडखोर उभे केले होते. आम्ही मनसेचे माणसं सुपाऱ्या देऊन उभी केली होती. तुम्ही हे नाही सांगितलत तिथे. हेही त्या न्यूजसमोर सांगायचं होतं. सगळ्या गोष्टी आपल्याप्रमाणे नसतात सांगायच्या. मग आम्हाला घेऊन चला तिथे. आम्ही आहोत तिथे बोलायला. खाली बसलेल्यांपैकी जर माईक आमच्या हातात सापडला असता ना, साहेब तुम्ही तिथून उठून पळून सुटला असतात. जर तो माईक आमच्या हातात सापडला असता तर. तो माईक आमच्या हातून कधी सुटलाच नसता. एवढे प्रश्न तुमच्यासाठी रेडी होते तिथे. हेही सांगायचं, की कसे बंडखोर शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात उभे राहिले. शिवसेनेच्या 45 प्लस जागा पाडल्या गेल्या. हेही सांगायचं. हां, तुम्ही बोलता आणि तुमच्या बोलण्यातून एक गोष्ट कायम लक्षात आली माझ्या. BMCचे 80,000 कोटींचे जे डिपॉझिट्स आहेत ना बँकांमध्ये, सुरक्षित ठेव आहेत ना BMCच्या, त्याचा तुम्ही वारंवार उल्लेख केला. मला तर डर आहे. मला डर आहे. जर BMCची मुंबईची महापालिकेची सत्ता शिवसेनेच्या हातून जर कधी देव न करो असं कधी झालं ना, तर ह्या 80,000 कोटींचा पहिला बंदोबस्त तुम्ही लावणार. मी हे खुलं सांगतो सगळ्यांना. मला डर आहे. वारंवार तुमच्या तोंडातून ते 80,000 कोटींचा उल्लेख झालाय तिथे. BMCची महापालिकेची या मुंबईकरांच्या हक्काची ठेव आहे ती. आणि तुम्ही म्हणताय, या 2.5 वर्षात आम्हाला कोणी दिसलं नाहीये, सरकार म्हणून दिसलं नाहीये. 2.5 वर्षात तुमचे डोळे खुले असायला हवे होते. तुम्ही रस्त्यावर असायला हवा होता. रस्त्यावर उभी होती ती शिवसेना उभी होती. तुम्ही सांगताय आम्हाला. हं. असो, बाळासाहेबांच्या सर्व शिवसैनिकांना माझं एवढंच सांगणं आहे, ह्या असल्या मुलाखती, असल्या पेड कार्यक्रम हे होत राहतील. या पेड कार्यक्रमांना आपण त्याच्यात तशा प्रकारचीच त्यांना उत्तरं द्यायची. जिथे-जिथे शिवसेनेच्या विरोधात प्रश्न विचारले जातील, तिथे-तिथे आपल्याला त्यांना अशी उत्तरं द्यायची आहेत. मी पुन्हा-पुन्हा सांगतो, हा हा जो सध्याचा काळ आहे, या काळामध्ये आपल्याला रस्त्यावर उतरून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जिथे-जिथे शक्य होईल, तिथे-तिथे आपल्याला यांच्या विरुद्ध आवाज उठवायचा आहे आणि तो आपण उठवत राहणार. बाळासाहेबांच्या सर्व शिवसैनिकांना माझा पुन्हा एकदा मानाचा जय महाराष्ट्र. सर्वांनी काळजी घ्यावी. रजा घेतो तुमची.